गणपती बाप्पा चला या. सर्वांच्या आशीर्वादामुळे घडत आहे. म्हणून तुम्हा मायबापांसाठी बोलू शकतो. वेळ झालाय मला माहितीये, बरोबर की नाही, तरी सुद्धा तुम्हा मायबापांच्या आशीर्वादाखातीर दोन शब्द तुमच्या चरणाशी काय म्हणतोय लक्ष असू द्या. तुम्ही द्यावी मला साथ, शिरावरती राहो हात, सुख घेऊन लेकराची तुम्ही घ्यावी पदरात. तुम्हीच दिला मान पान लाविला जीव मला. तुम्हीच दिला मान पान लाविला जीव मला. करतो मुजरा हा पहिला माझ्या रसिक
ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम रसिक नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाही ऋषिकेश कदम मुक्काम श्रेष्ठ नांदिवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा श्री भैरी केदार नृत्य कला पथक शिवखुर्द तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या समवेत माझ्या जमलेल्या माय बापांना पहिल्यांदा या कुडावणे गावातर्फे माझ्या पूर्ण संचातर्फे माझ्या पूर्ण शक्ती तुझ्यातर्फे शाहिरी मानाचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मित्रांनो या ऋषीच्या वाट्याला खरं सांगतो या ऋषीच्या वाट्याला जिथं ज्या गावात शक्तितुरा होत नाही कित्येक वर्ष बंद आहे त्या गावाच्या शक्तितुरा करायची योगदान करायचं भाग्य ते ऋषिकेशच्या नशिबात आहे. कारण सांगतो मित्रांनो गुहागर तालुक्यामध्ये तळवली गाव आहे. त्या गावामध्ये जवळजवळ 11 ते 12 वर्ष शक्तितुरा होत नव्हता. 12 वर्षानंतर ऋषिकेशच्या भाग्यामध्ये शक्तितुरा करण्याचं भाग्य मिळालं. बरोबर की नाही. 5 वर्षानंतर फुरुस गावामध्ये शक्तितुरा झालाय. तो ऋषीच्या वाट्याला आलाय. कित्येक वर्ष या भोईदवाडीमध्ये कुडावले गावामध्ये शक्तितुऱ्याचं आयोजन होत नव्हतं झालं नव्हतं आणि हे आयोजन ऋषीच्या पदरात पडलंय. पुन्हा एकदा जोरात या भोईदवाडीसाठी जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या. कुडावले गावासाठी एका टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. का सांगतो कारण शक्तितुऱ्याचं आयोजन नियोजन करणं सोपी गोष्ट नाहीच आहे. माहितीये का नाही. कारण बुवाच्या खाण्यापिण्यासकट सरळ 1 लाखापर्यंत जातो सगळा बजेट नाही का. तरी सुद्धा एवढा मोठा बजेट या कुडावळे गावाने उभा करून या आपल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरासाठी आणि गणेश जयंतीच्या निमित्तानं हा शक्तितुऱ्याचं आयोजन केलं आहे. जास्त वेळ घेऊन बसत नाही कारण मला लई बोलायला लागतो. खरं सांगतो मी मला लय बोलायला लागतो पण आता वेळ नाही म्हणून सांगतो. ठीक आहे चला आपण मुद्द्यावरती येऊया. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना कल्पना आहेच. मी काही नवीन सांगण्याचं गरज नाहीये. भले किती दिवस 2 महिने झाले ह्या कार्यक्रमाचं गोंधळ सगळीकडे आहे आणि सगळ्यांना कल्पना आहे. म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आजचा समाज जमलेला आहे. बरोबर. तरी सुद्धा मला पहिल्यांदा आवर्जून नाव घे. मला त्या दादाचं नाव माहित नाही पण सांगेन मी. मला इन्स्टावरती दादानी मला एक मेसेज टाकला होता की दादा तुमचा कार्यक्रम खूप सुंदर आहे आणि इन्स्टावरती त्याची आयडी आहे क्रिकेट लवर म्हणून. त्याचं नाव काहीतरी मोहिते म्हणून आहे. बरोबर की नाही. त्यांच्या माध्यमातून बरोबर की मोहिते हा दादा एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी होऊन जाते. खरंच सांगतो मी या दादाने ऋषीसाठी या ऋषीला कधीच बघितलं नाही. पहिल्यांदा बघतायत बहुतेक मला सुद्धा. मी पण त्यांना पहिल्यांदाच बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून हा ऋषीभाऊ तुमच्यापर्यंत पोहोचतोय. दादा तुमचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण मंडळाचे आमचे आधारस्तंभ प्रवीण दादा माने कायमची कॉन्टॅक्ट मध्ये होते. दादा शेवटपर्यंत येईपर्यंत आमच्या पाठीमागेचा हात काय दादाने काढलेला नाही. त्यांचं दादांचं सुद्धा लाख लाख धन्यवाद व्यक्त करत आणि थोडक्यात गोडी माझ्या समोर असलेले प्रतिस्पर्धी सन्माननीय आदरणीय संदेश तांबेडकर माऊली यांना सुद्धा मी पहिल्यांदाच बघतोय. आतापर्यंत जवळजवळ 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्षामध्ये कधी बुवा माझ्या समोर आलेले नाहीये. लांबोरी बुवा गराटे बुवा झिमन बुवा सगळे होऊन गेले पण अजूनपर्यंत हे बुवा कुठं लपलं होतं ते अजून मला काय माहित नाही. म्हणून बुवांसाठी मी सुद्धा नवीन आहे. माझ्यासाठी सुद्धा बुवा नवीन आहे. त्याचप्रमाणे बुवा कार्यक्रम करतील मी सुद्धा त्यांच्याप्रमाणेच कार्यक्रम करणार आहे. थोडक्यात गोडी करतोय बुवानी वेळ न काढता त्यांचा पास आणि ओळखपत्र शक्तितुऱ्याच्या परंपरेनुसार तुम्ही साजामध्ये माझ्या शक्तीच्या साजामध्ये घेऊन यायचंय आणि माझं पास ओळखपत्र तुम्ही तपासून घेऊन जायचंय. लवकर वेळ काढत बसू नका कारण आता वाजले 11:15 बरोबर ना. 11:15चा टाइम झालाय आणि हा आताचा सीझन बरोबर कसा माहितीये ऑफ सीझन आहे. बरोबर की नाही. धन्यवाद. तर या सीझन मध्ये नाही का
कुणाला आता भात कापणी बीत कापणी सगळा झालाय, कवाल बिवाल उतरून सगळ्यांचा झालाय, बरोबर की नाही. सकाळी कुणाला फक्त गुरं सोडायची असतील त्यांनीच फक्त आपली नाही का त्यांची फक्त धांदल होईल, बाकीचा आपलं निवांत कार्यक्रम होऊन जाऊ द्या, बरोबर की नाही माऊली. हा, टेन्शन घ्यायचं काम नाही. जोपर्यंत ऋषीबुवा आहे तोपर्यंत तुमचं मनोरंजन नक्कीच करणार, त्यात काय बात नाही तुमचं. आणि मला ऐकून आहे की आमचे सन्माननीय शाहीर तोरेवाले आमचे प्रतिस्पर्धी आहेत, ते मुलं दोन शाहीर आहेत ना तुम्ही लोक, एक शाहीर आहेत की दोन शाहीर आहेत? गायकेला एकच आहे ना. मला कुणीतरी सांगतात की बुवा दोन आहेत म्हणून, नाही का. चला ठीक आहे, तुम्हाला सुद्धा लाख शुभेच्छा. आणि सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या लाख शुभेच्छा देऊन माझ्या पहिल्या प्रथम फेरीला सुरुवात करतोय. तत्पूर्वी या माझ्या संचाची तुम्हाला ओळख करून देतोय. आमचे ढोलकी मास्तर हेमंत दादा दुबळे, ज्यांनी मला गणपतीपासून, या गणपतीच्या सीझन पासून, नवरात्रीच्या सीझन पासून आतापर्यंत कायमचे शेवटचं साथ मोलाचं सहकार्य करतात. हेमंत दादा दुबळे हे माझ्या आजच्या ढोलकीला साथ करतात. त्याचप्रमाणे निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहं. सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या लाख शुभेच्छा देऊन माझ्या पहिल्या प्रथम फेरीला स्तवनाला बुवा तुमचं सुद्धा शेवटपर्यंत लक्ष असलं पाहिजे. माझ्या प्रत्येक शब्दावरती तुम्ही शेवटपर्यंत लक्ष ठेवा, नाहीतर इकडे येऊन बुवा आम्ही वेगळं बोलायचो आणि हे येऊन वेगळं बोलायचं, बरोबर की नाही. मिसअंडरस्टँडिंग नको वा म्हणून सांगतोय, शेवटपर्यंत लक्ष असू द्या. काय म्हणायचंय, जास्त शेरोशायरीमध्ये वेळ काढत बसत नाही. काय म्हणायचंय, एकच शेर तुमच्यासाठी आणि माझ्या स्तवनाला सुरुवात, लक्ष असू द्या. भगव्याची चादर माता जिजामाई शिवाजी राजांना बोलते. काय बोलते, भगव्याची चादर पांघरून दे, स्वराज्य तुझं कर्तृत्व पाहिल. भगव्याची चादर पांघरून दे, स्वराज्य तुझं कर्तृत्व पाहिल. नाही लढला आज तर येणारी प्रत्येक रात्र अमावस्येची राहील. मृत्यूलाही झुंज द्यावी लागेल शिवबा, तेव्हा ही जग दुनिया तुझं गुणगान गाईल. अरे म्हणशील जेव्हा हजार वेळा या मातीसाठी, तेव्हा कुठे शिवाजी राजे भोसले. प्रत्येकाच्या ओठावरती नाव लागेल, प्रत्येकाच्या ओठावरती नाव लागेल. म्हणून जास्त वेळ काढत बसत नाही, माझ्याच स्तवनाला सुरुवात करतोय, लक्ष असू द्या.
सांगतोय, लिहून घ्या, चाल लिहून घ्या. तू मला धोका ग दिला, मी तुला जीव लाविला, तरी दुसऱ्या सोबत जाऊन मला केलं ग वनवाशी. अगं तुझ्या लग्नाच्या दिवशी मी राणी लग्न लावून घेईन फाशी. चाल आहे सुंदर, एक मस्त नाही का, एक नवीन चाल आहे, कुणीच गायली नाही आणि त्याच चालीवरती माझी स्तवन आहे. या वर्षाची नवीन हा, काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या. हो, माझी बाजू आदिमाईची, भुवांची आदी शंकराची. शंकराला त्यांनी मोठं करायचं, मी माझ्या आदिमाईला मोठं करणार. काय म्हणतोय बुवा, लक्ष असू द्या. तिची माया ही अपार, तिनं दिला हा आकार. कुणाची? तिची माया ही अपार, तिनं दिला हा आकार. सारे विश्व हे तुला रे देवा गौरीचाच म्हणती. शंकराचं म्हणत नाही, मळाच्या गणपती माझ्या पार्वती मातेने केलंय, बरोबर की नाही. तिची माया ही अपार, तिनं दिला हा आकार. सारे विश्व हे तुला रे बाळ गौरीचाच म्हणती. अरे माघ महिन्यात दरवर्षाने, माघ महिन्यात दरवर्षाने येते हर्षाने गणेश जयंती. तिची माया ही अपार, तिनं
तिचा धाव करून तुझा ओठावरती नाव तुझं आणती धाव करून तुझा ओठावरती नाव तुझं आणती माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती हर्षाने येते हर्षाने शुभंकरा थोडासा आवाज आहे थोडासा आवाज माझ्या आधी बहिणी मळाचा गणपती बनवलेला आहे बरोबर ना शंकराचा गणपती म्हणतात का हे सगळे म्हणतात शिवशंकराचा गणपती मग माझ्या आदिमाईने जन्म दिला होते आणि त्याला मळाचा बनवलेला आहे म्हणून माझ्या आदिमाईला कसं श्रेष्ठ करतोय बुवा संदेश बुवा तुम्ही लक्ष द्या माझ्या शब्दावरती काय म्हणायचंय बनविले मातेने मळाची मूर्ती बनविली मातेने मळाची मूर्ती पाहता रूप त्याची येई मज मूर्ती पाहता रूप त्याची येई मज मूर्ती पाहता रूप त्याची येई मज चंदन केळा शोभे मुकुट शिरावरती चंदन केळा शोभे मुकुट शिरावरती कायमी वरून श्री गणारे तुझी कायमी वरून श्री गणारे तुझी कीर्ती तुझे रूप गोजिरी वसे माझ्या अंतरी तुझे रूप गोजिरी वसे माझ्या अंतरी 33 कोटी देवामध्ये नाव तुझं गिनती 33 कोटी देवामध्ये नाव तुझं गिनती माघ महिन्यात दर वर्षाने माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने गणेश जयंती माघ महिन्यात दर वर्षाने येते हर्षाने अंतरातले ऋषीच्या मनातले
हर्षाने गणेश जयंती तिची माया ही अपार तिने दिला आकार सारे विश्व हे तुला रे बाळ गौरीचाच म्हणती माघ महिन्यात दरवर्षाने येते हर्षाने गणेश जयंती बोल श्री गणपती गजानन रावदेवी बजरंग सचिन कविराज ऋषिकेश अखंड सदालाल घराण्याचा श्रीधरी केदार नृत्य कला पथक शिवखुर्दवाल्यांचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा वेळी बकरी स्तबल तुम्हा मायबापांच्या चरणावरती ठेवली आहे बरोबर की नाही बुवा तुम्ही नोटीस करा काय बरा नोटीस करा लिहून घ्या बरोबर की नाही आणि माझ्या प्रत्येक शब्दावरती तुम्हाला कार्ड द्यायचे हे तुमचं काम राहील तुम्ही जे काही बोलाल त्याच्यावरती कार्ड द्यायचं माझं काम राहील आणि आजचा हा झगडा आहे बरोबर की नाही जरी शक्ती तुऱ्याचा सीझन नसला तरी संपूर्ण कोकणाने शक्ती तुरेला 12ही महिने जिवंत ठेवला एकदा जोरात या शक्ती तुऱ्यासाठी टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो कारण तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रयत्नाने तुम्हा आम्हा आयोजकांमुळे हा शक्ती तुरा जिवंत आहे म्हणून मला जास्त वेळ काढायचा नाही काय म्हणायचंय पॉइंटशी बोलणार आणि बुवांना जे मुद्दे द्यायचे ते मुद्दे बुवांना देऊन जाणार बुवांच्या जरा बुद्धीला बुवा पॉलिश करून या आणि आज तुम्हाला ओव्हरटेक करायची संधी देतोय मी काय करतोय
ओव्हरटॅक कराय संधी देतोय. बघू दे, आज बघू दे बुवा किती ओव्हरटॅक करतात आपल्याला, नाही का? बुवा तुम्हाला संधी देतोय. काय म्हणायचं आहे? गणाकडे लक्ष असू द्या. दादा घ्या गणाचं. संपला, 2026 सुरू झाला आणि ही 2025 ची बरोबर की नाही गणपती येण्याची चाहूल या गणेश जयंतीपासून सुरू होते. बरोबर की नाही? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर लगेच महिने येतात. मध्ये 4-5 महिने संपले की गणपतीचं चतुर्थी, नाही का, गणेश चतुर्थी लगेच येते. पण सुरुवात खरी गणेश जयंती पासून होते. म्हणून या वर्षाचा या मोसमातला माझा पहिलाच कार्यक्रम आहे. बुवांचा सुद्धा पहिलाच कार्यक्रम आहे. म्हणून कसं बुवा, कसं शब्दरचना आहे, कसे वाक्य आहेत, कसे यमक आहेत, ऋषी स्वतः लिहिलाय, ते तुम्ही तोडून दाखवा. काय म्हणायचंय? लक्ष असू द्या. हा बरोबर माहिती आहे मला. काय म्हणतोय? शब्दावरती लक्ष असू द्या. ऋषीमुळाची मांडणी आहे. मंद झुळूक वाऱ्याची, मंद झुळूक वाऱ्याची देई मनाला चाहूल, धरणीवरती येण्यास लागले गणाचे पाऊल. वर्ष सुरू झालाय म्हणून मंद झुळूक वाऱ्याची देई मनाला चाहूल, धरणीवरती येण्यास लागले गणाचे पाऊल. लाग तयारी लारी सख्याने, लाग तयारी लारी सख्याने, सजवा मंदिर राऊळ. का त्या उंबरावर बैसून येतोय गौरीचा बाळ, त्या उंबरावर बैसून येतोय गौरीचा बाळ.
गणबाळा भारी चंदनाचा टिळा बाई बाळा गणबाळा भारी चंदनाचा टिळा हे मनोहर सुंदर